कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर जे आक्रमक. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही. ते लोक ऑटोग्राफचेही पैसे घ्यायचे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका. मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहीत. महाराष्ट्रातील जनतेला मंगेशकरांबद्दल आपलेपणा आणि आदर आहे. त्यांच्यावर टीका करू नये. अजित पवारांचा विजय वडेट्टीवारांना सल्ला. 925 कोटींची मागणी केली होती, मात्र 272 कोटीच खात्यात आले. अर्थ खातं पैसे नसेल तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कसा देणार? एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईकांचं अर्थ खात्याकडे बोट. एनआयए तहव्वूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात नेण्याची शक्यता. आणखी हल्ल्यांचा काही प्लॅन होता का? एनआयए तपास करणार. राणानं आग्रा, दिल्ली, अहमदाबाद, मुंबईत प्रवास केला होता, सूत्रांची माहिती. दहशतवाद्याचं कसलं क्रेडिट घेतायत? तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. राणा फेस्टिवल करण्याची भाजपची योजना, राऊतांची टीका. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह. परतफेड केल्यानंतरच व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन. सगळ्यांचा हिशोब करणार. मंत्री नितेश राणेंचा मवियाला इशारा. व्याख्यानमालेत येणाऱ्याचं प्रमोशन होतं असं ऐकलं होतं. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे. नाशिकच्या व्याख्यानमालेत सुधीर मुनगंटीवारांचं भाष्य. प्रशांत कोरटकर थोड्याच वेळात कळंबा कारागृहातून बाहेर येणार. कोरटकरच्या वकिलांकडून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात कागदपत्रांची पूर्तता करायला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकरला जामीन. वाड्यासमोर वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. महात्मा फुले चित्रपटाच्या संदर्भातील सेन्सॉर बोर्डच्या निर्णयाला विरोध. सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोरही आंदोलन करू, प्रकाश आंबेडकरांचा इशारा. तुळजाभवानीच्या चैत्री पौर्णिमा यात्रेला आजपासून सुरुवात. यात्रेदरम्यान तुळजाभवानी मंदिराचं मुख्य द्वार बंद. भाविकांना कुंभार गल्लीतून मंदिरामध्ये प्रवेश. 15 तारखेपर्यंत यात्रोत्सव रंगणार. टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन स्वस्त होण्याची शक्यता. चीनी उत्पादकांकडून भारताला 5% सूट देण्याचा प्रस्ताव. अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनी उत्पादकांचा निर्णय. चीनच्या टॅरिफचा फटका टाळण्यासाठी ॲपल कंपनीनं भारतातून 600 टन आयफोन अमेरिकेत निर्यात केले. जवळपास 15 लाख आयफोन अमेरिकेत रवाना झाल्याची माहिती. नाशकात क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीच्या नावाखाली 37 जणांची 81 लाखांची फसवणूक. सायबर पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये दुप्पट परतावा देण्याचा आमिष. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी शिवाजीनगर, डेक्कन, मॉडेल कॉलनी परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत. वारजे जलकेंद्राच्या दुरुस्तीनंतरही अद्याप पाणी बंद. नागरिकांकडून नाराजी व्यक्त. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.